मन मंदिरा गजर भक्तीचा मोकळं बोला आता. मास्तर चांगला असावा का विद्यार्थी चांगला असावा? मास्तर म्हणजे विद्यार्थी नालायक असला जमतो. म्हणजे बरं तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. शिक्षक चांगला असला पाहिजे, बरोबर. बरं डॉक्टर चांगला असला पाहिजे, पेशंट तुम्ही अभ्यास करा ना. बघा तुम्हाला गणित सांग. जुन्या काळामध्ये मास्तर होते, बरोबर आहे, त्यांना गुरुजी म्हणायचे ना. आता सर म्हणजे जे सर सर पुढच्या वर्गात ढकली तर ते सर. तुम्हाला त्याच्यातले सूत्र सांगतो. शासनानं सुद्धा 3 कलमी धोरण काढलंय. कुणाला शिकवायचं नाही, कुणाला मारायचं नाही, नापास कुणाला होऊ द्यायचं. बघा किती सोपं झालं. हे जुन्या काळामध्ये शिक्षक होते महाराज, लिंबाखाली शाळा भरायची, खतरनाक शाळा महाराज. आणि मग ते शाळेमध्ये लिंबाखालची शाळा, आणि ते मग ते मास्तरच्या मनाला आलं शर्ट काढायचं, त्यांनी लिंबाला टांगायचा, पोराला म्हणे ए हे पापे ले काटी वाटी ले. तसली शाळा होती. आणि ती पोरग एक बाथरूमला गेलं आणि शाळा तपासायला साहेब आले. आणि ते साहेब आले आणि त्या पोरानं बाथरूम करता करता बघितलं साहेबाला, आणि तसंच पळत आलं सांगायला, गुरुजी साहेब आले. पण त्यो यायच्या आधी साहेबाची गाडी तिथं आली. कुठं? बोला गाड्या शाळेत. हा कुठं आले ते? शाळेत. आणि सर कसे होते? उघडे. त्यांना कपडे घालायला चान्स मिळाला. पण असा हुशार मास्तर महाराज, तो पोरांकडे बघितलं आणि म्हणला, मुलांनो याला दंड म्हणतात. हे पोट आहे बाळांनो, ह्याला छाती म्हणतात, ह्याला पाठीचा मणका म्हणतात. बघा ह्याचा कणका. महाराज जे तपासायला आलत ना, गणेशानंद बाबा जे तपासायला आलत ना, विनायक भाऊ, ते असं समोर आलं. सर सगळ्या महाराष्ट्राच्या शाळा तपासल्या, खूप चांगली चांगली शिक्षक बघितली, पण विद्यार्थ्यासाठी स्वतःचे कपडे काढणारे तुम्ही एकटेच. या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार आंधळ्याची वरात आणि बाहेरच्या घरात. मी काय म्हणतोय आई 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 मला सांगा ना, महिलांना स्वयंपाक करता आला पाहिजे का वाढता आला पाहिजे? आंबरे सगळ्याचं एकच उत्तर देतो. गावचा प्रतिनिधी आहे तुम्ही सगळे. महिला मंडळी सांगा, स्वयंपाक महिलाला करता आला पाहिजे का वाढता आला पाहिजे? करता आला पाहिजे. वाढायची अक्कल म्हणजे करता बी आला पाहिजे आणि वाढता बी आला पाहिजे, बरोबर आहे, बरोबर आहे. पण काही जणांना करता येतो, वाढता येत नाही. काही जणांना वाढायचा हात बसलेला असतो, करता येत. काही जणांचा वाढायचा नाही, करायचा नाही. कुंडली. बरं मी काय सांगतोय लक्षात घ्या. ऐका ना, ऐका. तसं एक एक तत्व तुम्हाला सांगत चाललोय ना मी. आता माझ्या सांगतो, ऐका. एक 2 मिनिटं माझ्यासोबत चला फक्त. परमार्थ ऐकताना श्रद्धेनं ऐकावं लागतं. बस विनोद सोडून द्या. तुम्हाला नाही जर हसवलं ना तर लोक म्हणतात कालच्या महाराजाला अक्कल नव्हती. आणि हसवायला अजिबात अक्कल लागत नाही, तुमच्या लक्षात घ्या. आणि फसवायला तर अजिबात लागत नाही. हसवणं अक्कलीचा विषयच नाही, लक्षात घ्या. आँखों से आंसू बहे वाणी भी कुछ न कहे, ऐसा तुझको जब से हो गया समझो रब से प्यार हो गया. ऐसा तुझको जब से हो गया समझो रब से प्यार हो गया. आँखों से आंसू बहे वाणी भी कुछ न कहे. तुम्ही बघा ना, तुम्ही बघा. देवापुढे बसलं की डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. आपल्या येत नाही ना.
म्हणून तर ब्राह्मणांनी नवा नियम काढला, डोळ्याला पाणी लावा. खरे का खोटे मला सांग. चला 2 मिनिट तुम्हाला घेऊन जातो माझ्या सोबत. चला एक एक क्षण ऐकत चला. एक एक क्षण फक्त माझ्या सोबत चला. महाराष्ट्राची, आमच्या मराठवाड्याची शान वारकरी संप्रदायामध्ये. तुम्हाला माहिती आहे महाराज, मीरा सगळ्यांना माहिती आहे, मीरा सगळ्यांना माहिती आहे. एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, हर तरी क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी. ही गाण्याची खासियतच असते. मी म्हणलं की ह्यांना सुरू करा वाटलं पाहिजे, त्यांना मना वाटलं पाहिजे. तुम्ही बघा बघा, पण काही माणसं काकड्याला बसत सकाळी. ग्यादा ग्यादा हा न. दादा अजून एक माऊली आहे माझ्या मराठवाड्याची, आमच्या गंगाखेडची. आई गंगाखेडची माऊली. काय नाव तिचं वारकऱ्यात? जनी तिचं नाव. जनी म्हणे पांडुरंगा, माझ्या जीवीचा जीव लगा, विनवित सांगा महिमा साधू संतांचा, विनवित सांगा महिमा साधू संतांचा, विनवित सांगा महिमा साधू संतांचा, विनवित सांगा महिमा साधू संतांचा. ऐका ना आई, वय वर्ष होतं 6. किती वर्ष? सगळ्या महिला मंडळी, दादा पाया पडतो, लक्ष देऊन ऐका. मी तुमच्या गावात मजा करायला आलो नाही. ऐका, 6 वर्षाचं वय ती पोरगी आईच्या सोबत पंढरपूरला गेली. वडील एका हाताला, आई एका हाताला. गणेशानंद बाबा, त्या मुलीचे वय 6 वर्ष आहे. जनी तिचं नाव. चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि मंदिराच्या पायरीचं दर्शन घेऊन आई वडिलांसह ती पोरगी विठुरायाच्या समोर जाऊन उभी राहिली. ऐका, तुम्ही दिवाळी सुखात पार पडली महाराज. तरीही असे कुटुंब असतील गावामध्ये, परिसरामध्ये, की ज्यांच्या घरामध्ये दिवाच पेटला नसेल. असतात महाराज. तुम्ही सगळ्यांनी गोडधोड खाल्ला असेल, त्यांच्या आयुष्यात गोड नावाची गोष्टच नसते, असेही काही कुटुंब आहे. माझी जनी 6 वर्षाची आहे आणि ज्या वेळेला मंदिरात गेले ना त्या, आहा, विठुरायाच्या मूर्तीकडे बघितलं, डबडबलेल्या डोळ्यांनी पांडुरंगाकडे बघत, एका क्षणात तिचे डोळे डबडबले. मी तुम्हाला विचारतो राजा, कधी देवाला बघून असं झालं? वडिलांनी तिच्या पाठीवर हात ठेवला. दादा, हा बाप ज्याचं काळीज बापाचं आहे त्याला विचारतो, तुम्ही सगळी दुःख बघू शकता पण पोरीच्या डोळ्यातलं पाणी तुम्हाला नाही बघू. गणेशानंद बाबा, ती पोरगी रडते म्हणून तिच्या वडिलांनी तिच्या पाठीवर हात ठेवला आणि विचारलं, जाना बाळा काय झालं रे? विठाला बाळा काय झालं रे जने, सांग ना. काहीच नाही बोलत जनाबाई. काही नाही पप्पा. बाबा काही नाही झालं. जना, तुझ्या पायावर पाय पडला कोणाचा? नाही बाबा. तुला कोणी काही बोललं नाही? मग का रडते रजा? बाबा खरं सांगू? सांग ना बाळा. बाबा, हा विठुराय आहे ना,
हा माझा आहे आणि तुमच्या पाया पडून सांगते, आता मला घरी चालायला म्हणू नका, मला इथंच राहायचा. विठ्ठला मला नाही यायचं बाबा घरी. आईनं पाठीवर हात ठेवला. राजा, असं नसतात करत माय. आई तुझी शपथ ग, देव माझा आहे. तुम्ही माझ्या मागं म्हणाल, मी म्हणतो तुम्ही मागं म्हणा. विठ्ठल विठला माझ्या विठ्ठला पांडुरंगा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझ्या विठ्ठला पांडुरंगा. डोळ्यातनं धारा व्हायच्या. ती मुलगी बाहेर आली. आबा त्या आई वडिलांनी तिला मांडीवर बसवलं. जना असं नसतात करत. अहो आपले म्हातारे झाले 90 वर्षाचे तरी माळ घालायचा निर्णय होत नाही. 6 वर्षाची नाही यायचं बाबा मला काय. बेटा इथं कुणाच्या आश्रयानं राहशील. ती मुलगी काय म्हणली माहित आहे, बाबा सकळ जीवांचा करीतो सांभाळ, मग मला नाही सांभाळायचं ते. आई मला खरंच नाही यायचं ग, तू जा. जने असं वेड्यासारखं करतात का बाळा. मी तुम्हाला विचारतो भाऊ, बसलेले सगळे सांगा. मुलगी सासरी जाते 20-22 वर्षाची, तरी सुद्धा आपले डोळे डबडबून येतात. 6 वर्षाची लेक सोडून जायची म्हणल्यावर त्या बापाला काळीच कसलं लागतं. आणि जनाबाई सोडून दिल्या. आणि जनाबाई तिथं थांबल्याच्या नंतर काही काळानं काकडा हो नामदेव महाराज रस्त्यानं चाललेले बघितलं त्यांच्याकडं फक्त, आणि पळत जाऊन पायावर डोकं ठेवलं. आणि पायावर डोकं ठेवल्याच्या नंतर फक्त जनाबाईने चेहऱ्याकडे बघितलं. नामदेव महाराजांनी विचारलं, कोण आहे तू बाळा, तू कोण आहेस. मी तुमची दासी आहे. किती वर्षाच्या होत्या. 6 वर्षाच्या होत्या. मी तुमची दासी आहे. बेटा तुझे आई वडील. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो जो खिल सके ना वो फूल हम हैं, तुम्हारे चरणों की धूल हम हैं. दया की दृष्टि सदा ही रख. आबा मला तुमच्यापाशी ठेवाल. नामदेव महाराजांनी डोक्यावर हात ठेवला. पाळी लाळा त्याचा पंढरीनाथ, पाळी लाळा त्याचा पंढरीनाथ, पाळी लाळा त्याचा पंढरीनाथ, पंढरीनाथ. धरी तिच्या हाती संत कृपावंत, पाळी लळा त्याचा पंढरी. जणी घरी गेली नामदेव महाराजांची. ऐका ना महाराज, ऐका ना. दासी होती. झाडायचं, सारवण करून घ्यायचं, घरातली भांडी घासायची, मिळेल ते काम करायचं, देईल ते तुकडा खायचा आणि पडून राहायचं. पडून राहीन तये ठाये, उगाच संताची ये, रडत राहायचं. आणि एक दिवस तिला वाटायचं, अरे आएगा आएगा, मुझे पूरा है विश्वास, ठाकुर आएगा. मला सवय माहिती आहे त्याची देवाची, त्याला यायची सवय.
आणि एके दिवशी रात्रीच्या वेळेला जनाबाई दळत बसलेल्या, आहा, तो आला महाराज, तो आला जगाचा बाप, अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक, भक्तवत्सल करुणावरुणालय गोपपती गोपीपती रास रासेश्वर नंद नंद आनंद घन आमचा विठुराय आला महाराज. आला विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा. 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 आणि दळायला बसले महाराज. तिच्यासोबत दळत होते. तुम्हाला माहित आहे ते मी कशाला सांगू, तुम्हाला ते सगळी प्रमाण माहित आहेत. राही रकुमाबाई सत्यभामा, हा बायका दळतात ना महाराज. आता माणसं जातात दळायला. आई मला सांगा, जुन्या काळात तुम्ही भाकरी करीत होता तेव्हा भाकरी फुगत होती का नाही? फुगत होती का नाही? आता करणारी फुगती तिचा मूडदा बस. विनोद सोडून द्या, माय विनोद सोडून द्या. ऐका ना, ऐका. आहा, निस दिन बरसत नाही ना हमारे. देव समोर बसलाय म्हणा. ऐका ना. आणि जनीच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि की सात्विक अंतःकरणाची पवित्र. ज्ञानोबारायांच्या ओव्या सांगू ना. पार्था गजगी तेची भक्त तेची योगी. उत्कंठात या लागी अखंड मज. तेची तीर्थ तेची क्षेत्र जगी तेची पवित्र. भक्त कथेशी मैत्र जया पुरुषा. आहा, ती सुंदर पवित्र सात्विक दिसणारी जनी. त्यांनी गळ्यातला हार काढला महाराज. गळ्यातला हार माहिती आहे त्यांचा? आपल्यासारखं नाही, एकच गरा म्हणजे जीवाला आराम. कंठी कौस्तुभ मणी विराजितो. तुळशी हाज गळा आसे तुळशी हाज कंठी कौस्तुभ मणी विभाजितो. तुळशी हाज गळा तुळशी हाज गळ्यातली माळ काढली, कंठी कौस्तुभ म्हणे. आणि तो हार जनीच्या गळ्यात घातला मला. तुम्हाला मजा सांगू, देवाला तुम्हाला चांगलं बघण्यात आनंद आहे आणि तुम्ही तसले दलिंदर थोबाड करून जाता देवाकडे. तुम्हाला एक मजा सांगू, देवाकडे जायचं असलं ना तर प्रेमी बनून जा, भिकारी बनून जाऊ नका. देत नाही का? अगर उसके पास जाना है तो मोहब्बत करके जाओ. भिकारी बनून कुणाला तुम्ही लक्षात घ्या. आणि ते आता गळ्यामध्ये घातलेला हार. आणि सकाळची वेळ झाली महाराज, सकाळची. मन मंदिरा गजर भक्तीचा.